राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीनं उद्याचा दिवस हा महत्वाचा आहे आणि तो म्हणजे ठाकरे आणि शिंदे गटाच्या दृष्टीनं. कारण उद्या विधानसभा अध्यक्ष जे आहेत ते या संदर्भातला निर्णय देणार आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत उद्धव ठाकरे गटाचे राजन साळवी साहेब. जय महाराष्ट्र साहेब. खर तर उद्या दोन गोष्टी होणार आहेत तुमच्या आयुष्यामध्ये. एक तर तुमची एलसीबीची जी चौकशी आहे ती अलिबागमध्ये तुमच्या कुटुंबियांची होणार आहे आणि त्याचबरोबर अध्यक्ष जे आहेत विधानसभेचे अध्यक्ष ते आमदार अपात्र संदर्भातला निर्णय देणार आहे. पहिलं काय वाटतं आमदार अपात्र संदर्भातल्या निर्णयाच्या संदर्भात? महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षाच्या बाबतीमध्ये तो निर्णय महत्वपूर्ण आहे. आम्हाला नक्की खात्री आहे की हे संपूर्ण चाललेलं राजकीय नाट्य आहे आणि त्या नाट्यामध्ये मागच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत आणि म्हणून मला खात्रीने विश्वास आहे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर निश्चितपणे अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस हा न्याय व्यवस्थित करतील आणि उद्याच्या निकालामध्ये शिंदे गटाचे 16 आमदार हे अपात्र होतील मला विश्वास आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे उद्या तुमची आणि कुटुंबियांची आणि तुमची कदाचित नोटीस तुम्हाला देखील आलेली आहे चौकशी संदर्भातलं. काय नेमकं आहे उद्या अलिबाग? ज्या दिवशी मी शिंदे गटामध्ये गेलो नाही त्या दिवसापासून आतापर्यंत अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून माझ्या असलेल्या प्रॉपर्टीची चौकशी सुरू केलेली आहे. राजन साळवी काय आहे, कसा आहे, जनमानसामध्ये मत काय हे तुम्ही जनतेला जाऊन निश्चितपणे विचारा. आणि म्हणून माझा विश्वास माझ्या मतदारांवरती आहे, माझ्या जनतेवरती आहे आणि भविष्यातल्या चौकशीला सामोरं जायला मी घाबरत नाही. आता मग अनेक या चौकशीला मी सामोरं गेलो, अंतिम टप्प्यामध्ये आले नाही. पण दुर्दैवाची गोष्ट आहे की माझी चौकशी करत असताना माझ्या कुटुंबियांची चौकशी करायचा हा असलेला प्रकार आहे एकदम निंदनीय आहे. आणि म्हणून भविष्यातल्या कालखंडात मला विश्वास आहे उद्या मी चौकशीला सामोरं जाताना उद्या त्यांनी समजा माझ्यावरती आरोप ठेवले, मला अटक केली, जेलमध्ये गेलो तरी मी ह्याला घाबरत नाही. मी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेबांशी प्रामाणिक राहिलेला आहे. उद्या जेलमध्ये जायची आली तर माझ्या मुखातूनच शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचंच नाव येईल ही माझी भूमिका आहे. काही झालं तरी तुम्हाला म्हणजे ज्या पद्धतीनं कालची एक सभा झाली राजापूरमध्ये आणि त्याच्यामध्ये उदय सामंत यांनी एक थेट अंगुली दर्शन म्हणजे एक वक्तव्य जे केलं होतं की काही लोक जे आहेत ते नुसतं तारखांवर तारखा देतात, काय तर एकदा त्यांचा निर्णय जो आहे तो लावून टाका अशा पद्धतीचं वक्तव्य केलं आणि ते सूचक वक्तव्य होतं आणि ते तुमच्याकडे अंगुली दर्शन करणारं वक्तव्य. आपल्या म्हणण्याप्रमाणे पालकमंत्री उदय सामंतांनी उंगली माड दाखवली असली तरी त्यांनी स्वतःकडे पाहावं. ते कुठे होते? ते पहिले होते शिवसेनेमध्ये त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये, त्यानंतर ते आले राष्ट्रवादीमध्ये गेले, त्यानंतर ते शिवसेनेमध्ये आले, आता परत ते शिंदे गटामध्ये गेले, उद्या भाजपमध्ये जातील. तर त्यांना बोलण्याचा माझ्यावरती काय अधिकार नाहीये. माझ्या निष्ठा या वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंशी आहे आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये मरेपर्यंत मी शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेबांचे प्रामाणिकपणा हा माझा निर्णय आहे. शेवटचाच प्रश्न परत त्या अपात्रतेच्या निर्णयाच्या संदर्भात तर काय वाटतं, काय निर्णय लागेल असं तुम्हाला अपेक्षित आहे? माझा विश्वास न्यायदेवरती आहे. महाराष्ट्राच्या ह्या निर्णयावरती समुदेशाचं लक्ष लागलेलं आहे. कारण उद्या असलेल्या देशातल्या अनेक विधानसभाच्या बाबतीमध्ये असे निर्णय घ्यायची वेळ आली तर हा निर्णय आदर्श राहील आणि मग याकरता सर्वोच्च न्यायालयाने दिलेले जे निर्देश आहेत त्या निर्देशाप्रमाणे विधानसभेचे अध्यक्ष निर्णय घेतील आणि ह्या 16 आमदारांना अपात्र करतील असा तर मला विश्वास आहे. हे होते उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आणि त्यांना विश्वास आहे की जो निर्णय काय लागेल तो कदाचित आमच्या बाजूने लागेल अशा पद्धतीचा त्यांना विश्वास जो आहे तो या ठिकाणी व्यक्त केला. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश कदमसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी.